गुरु को दिया स्नान ईश्वर ने खुद के ऊपर, नमन करते हैं पूजनीय, करते हैं वंदन आपकी हात जोडकर। तर नमस्कार, माझं नाव नीलम संजय त्रिवेणी। मी ईश्वरी कॉम्प्युटर ट्रेनिंग सेंटरमध्ये जानेवारी 2025 रोजी मी क्लास लावला होता आणि 23 फेब्रुवारी 2026 रोजी माझा क्लास पूर्ण झाला आणि माझी फायनल एक्झाम झाली। तर ईश्वरी कॉम्प्युटर ट्रेनिंग सेंटरमध्ये मी ॲडव्हान्स डिप्लोमा इन टॅली प्राईम, मास्टर डिप्लोमा इन टॅली प्राईम आणि ॲडव्हान्स एक्सेल GST हा क्लास जॉईन केला होता। तर सुरुवातीलाच मी ज्यावेळेस पहिलाच दिवस माझा ईश्वरी कॉम्प्युटर ट्रेनिंग सेंटरमध्ये ज्यावेळेस मी पहिल्यांदाच ॲडमिशनला आले होते त्यावेळेस मी काही युनिक मेसेज बघितले की भगवान श्रीकृष्ण असतील त्यांचे काही असे मेसेज बघितले, त्यांचे कर्माबद्दल काही मेसेज बघितले। तर इथे ईश्वरी कॉम्प्युटर ट्रेनिंग सेंटरमध्ये आल्याच्या नंतर मला असं कळालं, मी अनेक मेसेज वाचले की इथं फक्त कॉम्प्युटर विषयीच नाही तर काही आध्यात्मिक सुद्धा काही मेसेज आहेत, जे की मेसेज प्रत्येक विद्यार्थ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे या कलियुगासाठी, या कलियुगात। तर हे बघितल्याच्या नंतर मला असं वाटलं की खरंच हे जे सेंटर आहे हे खरंच खूप युनिक आहे। ज्यावेळेस पहिल्याच दिवशी मी क्लासला आले होते, ॲडमिशन नंतर पहिल्याच दिवशी मी क्लासला आले होते त्यावेळेस पहिल्यांदाच मला सरांनी टायपिंग करायला लावला होता। त्या टायपिंगचा माझा जो स्पीड होता तो होता 0। त्यानंतर मी अनेक विद्यार्थ्यांना बघितलं, त्यांचा टायपिंगचा जो काही स्पीड होता तो होता 40पेक्षाही जास्त होता। ज्यावेळेस मी माझ्या शेजारी बसणारे ज्या विद्यार्थी होत्या मॅडमला बोलले की माझा जो स्पीड आहे तो खरंच खूप कमी आहे, त्यावेळेस त्या मॅडमनी मला त्यांचा 1 इयरचा जो काही एक्सपिरियन्स आहे तो एक्सपिरियन्स सांगितला। मॅडम मला म्हटलं की मॅडम आता जरी तुम्ही 0 असलास तरीसुद्धा सर तुम्हाला हिरो नक्कीच बनवतील। त्यानंतर सरांनी आम्हाला हार्डवेअर ट्रेनिंग दिलं। त्या हार्डवेअर ट्रेनिंगमधून ज्याला मी आतापर्यंत माझं शिक्षण 15 B.Com पूर्ण आहे, 15 वर्षाच्या प्रवासात मी ज्याला CPU म्हणत होते, सरांनी आम्हाला ज्या प्रकारे हार्डवेअरचं ट्रेनिंग दिलं त्या हार्डवेअरच्या ट्रेनिंगमधून जरीही आता मला जरी मी घरी असल्याने अचानक मी काही कॉम्प्युटरवर काही काम करते आणि अचानक माझ्या कॉम्प्युटरला प्रॉब्लेम आला तर मी माझा कॉम्प्युटर चालू करू शकते, दुरुस्त करून व्यवस्थित। त्या सरांनी आम्हाला जे हार्डवेअर ट्रेनिंग दिलं त्यानुसार मी माझा कॉम्प्युटर कोणत्याही ठिकाणी जरी मी असले तरी माझा कॉम्प्युटर मी व्यवस्थितरित्या दुरुस्त करून माझं काम मी करू शकते, हे सरांनी दिलेल्या हार्डवेअर ट्रेनिंगमधूनच। तसं सरांनी आम्हाला सॉफ्टवेअर ट्रेनिंगसुद्धा दिलं, सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन असेल किंवा टॅलीमध्ये सरांनी आम्हाला असे भरपूर काही सिंगल GST असतील, त्याच्यानंतर मल्टी TCS असेल, TDS असेल, त्याच्यानंतर काही हार्ड कॉपी असतील, त्याच्यानंतर सरांनी फक्त आम्हाला एवढंच नाही तर एक्सेल असेल, कोटेशन्स असतील, त्याच्यानंतर सॅलरी स्लिप असेल, त्याच्यानंतर EMI असेल, त्याच्यानंतर IGST असेल, परचेस इनवॉइस, टॅक्स इनवॉइस, हे जे काही सरांनी आम्हाला प्रॅक्टिकल घेतले होते तर ह्या प्रॅक्टिकलमधून मला खूप काही एक्सपिरियन्स आला आणि सुरुवातीलाच मला टॅलीमधलं एक्सेलमधलं काहीच जमत नव्हतं। कम्प्युटर म्हटल्याच्या नंतर माझ्या मनात प्रचंड भीती होती, पण सरांनी ज्या पद्धतीने आम्हाला शिकवलं, सरांची पद्धती खरंच खूप युनिक आहे। आणि फक्त सरांनी आम्हाला ज्यावेळेस ट्रेनिंग देताना सरांनी फक्त आम्हाला कॉम्प्युटर विषय नाही, फक्त त्या जो काही टॉपिक असेल त्या टॉपिक विषयी नाही तर तो टॉपिक आम्हाला पटकन टच व्हावा, प्रत्येक आम्हाला समजावा यासाठी सरांनी आम्हाला अनेक शॉर्टकट कीज सांगितल्या। त्याच्यानंतर सरांनी आम्हाला काही असे युनिक मेसेज दिले। त्याच्यानंतर सरांनी आम्हाला 3 अवस्थासुद्धा सांगितल्या होत्या, एक जागृत अवस्था सांगितली होती, त्याच्यानंतर सरांनी आम्हाला बेशुद्ध अवस्था सांगितली, मृत्यू अवस्थासुद्धा सांगितली। ज्यावेळेस सर आम्हाला ट्रेनिंग देत होते त्यावेळेस सर आम्हाला प्रत्येक विद्यार्थ्याला म्हटले की तुम्ही कोणत्या अवस्थेत बसता ते तुम्ही स्वतः बघा। त्यावेळेस असं कळालं की 15 वर्षाच्या प्रवासात मी खरंच बेशुद्ध अवस्थेतच होते, पण ईश्वरी कॉम्प्युटर ट्रेनिंग सेंटरमध्ये मी आले आणि खरंच आमचे गुरुच आम्हाला आज बेशुद्ध अवस्थेकडून आम्हाला जागृत अवस्थेकडूनच सर आज घेऊन आले। माझा जो काही एक्सपिरियन्स आहे, खरंच मला टॅलीमध्ये काहीच जमत नव्हतं, माझ्या मनात ॲडमिशन घ्यायच्या आधी खरंच खूप भीती होती, पण कोणतीही हार्ड कॉपी असेल, मी घर बसल्या माझं रिझ्यूम मी स्वतः तयार करू शकते, मला कॅफेत जाण्याची काहीही गरज नाही आहे। त्याच्यानंतर मी माझे स्वतःचे फोटो स्वतःच तयार करू शकते, एखादं बिल असेल ते मी स्वतः बनवू शकते। त्याच्यानंतर माझी फ्रेंड किंवा इतर कोणी व्यक्ती असतील त्यांना जर काही प्रॉब्लेम आला टॅलीमधला, समजा मल्टी TCS मधला, त्यांनी जर मला काही विचारलं, परदेशात राहणारी कोणत्याही व्यक्तीने जरी मला त्यांचा काही प्रॉब्लेम असेल तरी मी घर बसलात एनिटिक्स असेल त्याद्वारे मी अल्ट्रा व्ह्यूवर असेल त्याद्वारे मी त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकते। आणि सरांनी आम्हाला तसं ट्रेनिंग एकदम बेस्ट दिलं होतं। त्यानुसार कोणालाही टॅलीविषयी काहीच प्रॉब्लेम असेल, 1 इयर
कॉम्प्युटरचा कोर्स करत असणारे विद्यार्थ्यांनी जरी आता जरी मला त्यांचा काही प्रॉब्लेम विचारला तरी सुद्धा मी कॉन्फिडेंटली सांगू शकते, हे गुरु कॉम्प्युटर ट्रेनिंग सेंटरने दिलेल्या योग्य मार्गदर्शनामुळेच मी माझ्या एक्सपिरियन्सनुसार मी त्यांना व्यवस्थितरित्या सांगू शकते आणि ते सुद्धा परफेक्ट सांगू शकते, कारण सरांनी तेवढं स्किल आमच्यात आत्मसात केलेलं आहे, ते आम्ही आत्मसात करून घेतलं आहे. फक्त सरांमुळं गुरु कॉम्प्युटर ट्रेनिंग सेंटर हे खरंच खूप ज्ञानाचं भांडार आहे. आणि फक्त मी सरांचंच कौतुक करणार नाही, तर मी सरांच्या मिसेस सौ शारदा मॅडम असतील, ज्ञानेश्वरी मॅडम असतील, ज्यावेळेस सर नव्हते किंवा सरांनी कधीही सुट्टी घेतली तरी सुद्धा सर आम्हाला क्लास बंद आहे मॅडम असं सरांनी आम्हाला कधी सांगितलं नाही की मॅडम आज तुम्हाला सुट्टी आहे, काय कारणास्तव असेल तर सर आम्हाला क्लासला सुट्टी द्यायचे, पण कारण विनाकारण कधी आम्हाला क्लासला सुट्टी दिली नाही. जरी सर नसले तरी आम्हाला काही दिवसांमध्ये शारदा मॅडमने सुद्धा खूप सरांसारखं जेवढं सर आम्हाला एकदम मार्गदर्शन योग्य करतात तसंच मॅडमने सुद्धा आम्हाला योग्य मार्गदर्शन केलं. तसं ज्ञानेश्वरी मॅडमने सुद्धा आम्हाला एक्सेल मधलं मला काहीच जमत नव्हतं, माझं बेसिक ज्ञानेश्वरी मॅडमने सुद्धा मला सरांच्या कन्या ज्ञानेश्वरी मॅडम त्यांनी सुद्धा मला खरंच खूप युनिक पद्धतीने आणि खूप सोप्या पद्धतीने माझं एक्सेलचं घेतलं. सर थँक्यू सो मच म्हणेन की मी म्हणजे असं वाटत नाही की मी एखाद्या सेंटरमध्ये आले, मला असं वाटतं की मी माझ्या फॅमिलीसोबतच बसले. खरंच गुरु कॉम्प्युटर ट्रेनिंग सेंटर हे ज्ञानाचं भांडार आहे. इथे आलेला कोणताही विद्यार्थी हा वाया नाही जाणार, तर इथे आलेला प्रत्येक विद्यार्थी काही ना काहीतरी स्किल, काही ना काहीतरी नॉलेज आणि ज्ञानाचं भांडार घेऊनच जाणार, काहीतरी युनिक मेसेज हा घेऊनच जाणार आणि जीवनात यशस्वी हा नक्कीच होणार. आणि सर आम्हाला प्रत्येक वेळेस ट्रेनिंग देताना सांगतात की फक्त जीवनात शिक्षण महत्त्वाचं नाही आहे, तर शिक्षण आणि संस्कार हे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे. शिक्षा और संस्कार जिंदगी जीने के सबसे बड़े मूलमंत्र है. शिक्षा आपको कभी झुकने नहीं देगी और संस्कार आपको कभी गिरने भी नहीं देगी. सर म्हणतात की तुम्ही प्रत्येक वेळेस पैशाच्या मागे नका धावू. तुम्ही म्हणता की मला चांगला जॉब मिळाला पाहिजे, सरकारी जॉब मिळाला पाहिजे. आपण काय विचार करतो, चांगला जॉब मिळाला म्हणजे मला पैसा. आपण चांगल्या जॉबमध्ये सुद्धा काय बघतो तर पैसा बघतो. तर पैशाच्या मागे न धावता आपलं काम किंवा आपलं काम आपण असं केलं पाहिजे की त्या कामातून आपल्याला समाधान मिळालं पाहिजे, खुद्द भगवंत सुद्धा आपल्या कामावर खुश झाला पाहिजे. आणि तेच काम आज गुरु कॉम्प्युटर ट्रेनिंग सेंटरच करते, कारण फक्त पैसा कमवणे हा त्यांचा उद्देश नाही आहे, तर प्रत्येक विद्यार्थी हा घडला पाहिजे समाजात. फक्त शिक्षण असून उपयोग नाही, तर त्यांच्यावर योग्य मार्गदर्शन सुद्धा सर करतात. आणि त्याच्यानंतर सरांनी काही कॉम्पिटिशन्स घेतल्या होत्या आमच्या, त्याच्यात क्यूज कॉम्पिटिशन्स असतील, काही मोदक कॉम्पिटिशन्स होत्या. त्याच्यानंतर सरांनी आम्हाला 2 सब्जेक्ट दिले, आध्यात्मिक आणि सायन्स. आणि सर बोलले होते की मॅडम नाही तुम्हाला बोलावंच लागेल. मी सरांना पहिल्याच वेळेस म्हणजे हार्डवेअर ट्रेनिंग देताना सुद्धा सरांनी आम्हाला स्टेज ट्रेनिंग मॅडम तुमची झालीच पाहिजे. पहिलाच दिवस माझा होता, त्यावेळेस माझ्यात अजिबात कॉन्फिडन्स नव्हता, पण सरांनी प्रत्येक सॅटर्डेला काही युनिक सब्जेक्ट सर द्यायचे. सेल्फ कॉन्फिडन्स असतील, त्याच्यानंतर आध्यात्मिक असतील, सायन्स असतील आणि अजून पण स्कीमसुद्धा असतील, याविषयी सुद्धा सरांनी आम्हाला बोलायला सांगितलं होतं. सरांचा उद्देश फक्त एकच होता की आमची बुद्धी तल्लख व्हावी. आम्ही विचार, आमचा माइंड जो काही आम्ही पॉझिटिव्ह विचार करावा, आम्ही निगेटिव्ह विचार, मागं जे काही झालंय सगळं विसरून आम्ही पॉझिटिव्ह चांगला विचार करावा, हा एकच उद्देश होता या कॉम्पिटिशनचा. आणि खरंच पहिल्याच वेळेस मी आध्यात्मिक आणि सायन्सबद्दल बोलले आणि त्यावेळेस मला लीडरशिप हा अवॉर्ड मिळाला. मी 5 लीडर्समध्ये माझंही सिलेक्शन झालं. हा माझा आयुष्यातला सगळ्यात मोठा दिवस होता आणि सगळ्यात मोठा आनंदाचा दिवस होता, ज्या दिवशी मला लीडरशिप हा अवॉर्ड मिळाला. थँक्यू सो मच सर. हे सगळ्या गोष्टीचं श्रेय मी गुरु कॉम्प्युटर ट्रेनिंग सेंटरला देईन, कारण त्यांनी तेवढी स्टेज डेअरिंग आमच्यात आत्मसात करून घेतली आणि तेवढी डेअरिंग, तेवढा प्लॅटफॉर्म त्यांनी आमच्यासाठी तयार केला. आणि फक्त माझ्यासाठीच नाही तर प्रत्येक विद्यार्थ्यासाठी सर प्लॅटफॉर्म सरांचा कायमस्वरूपी खुला आहे. आणि 2 जरी विद्यार्थी असले तरी सर प्रत्येक वेळेस 1 जरी विद्यार्थी असला तरी त्या विद्यार्थ्यासाठी सर सदैव तत्पर असतात ट्रेनिंग देण्यासाठी. सो थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच सर. खरंच ईश्वरी कॉम्प्युटर, गुरु कॉम्प्युटर म्हणजे आधी ईश्वरी कॉम्प्युटर हे नाव होतं, पण 2026 मध्ये गुरु कॉम्प्युटर ट्रेनिंग सेंटर हे नाव पडलं. आणि खरंच सर गुरु कॉम्प्युटर ट्रेनिंग सेंटर या सेंटरचं नाव जीवनात खूप खूप मोठं होईल. आणि मी विश्वास देते सर, आज मी माझ्या पायावर जो काही माझा एक्सपिरियन्स आहे, जे काही तुम्ही मला दिलेले योग्य मेसेज आहे सर, समय की कमी नाही बल्कि सही दिशा की कमी ही समस्या है.
15 वर्षाच्या माझ्या ह्या प्रवासात मला योग्य दिशा नव्हती, पण सरांच्या योग्य ट्रेनिंगमुळं, योग्य मला जो काही 1 वर्षात एक्सपिरियन्स आला, मी माझ्या जीवनात नक्की यशस्वी होणार सर. आणि या सगळ्या गोष्टीचं क्रेडिट, या सगळ्या गोष्टीचं श्रेय मी फक्त गुरु कॉम्प्युटर ट्रेनिंग सेंटरलाच देते. गुरु कॉम्प्युटर ऐसा हो फॅमिली जैसा. आणि खरंच फॅमिली जैसेच इथं सेंटरमध्ये आल्याच्या नंतर वाटतं सर आणि सरांची फॅमिली खरंच खूप म्हणजे खूप फॅमिलीसारखेच आज आम्हाला आहेत. थँक्यू सो मच सर. थँक्यू.